छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत त्रिकोळी इथं उत्साहपूर्ण वातावरणात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। या निमित्तानं ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुढी उभारण्यात आली। तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचं स्मरण केलं। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। विक्रम मिनीडोर इको वाहनांसाठी आवश्यक असलेल्या जीपीएस उपकरणाच्या किमतीत मोठी घट करण्यात यश आले। पूर्वी सुमारे 13,000 रुपये असलेली जीपीएसची किंमत कमी होऊन 7,670 रुपये करण्यात आली आहे। त्यामुळे चालक आणि मालकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे। या विषयासाठी 1.5 वर्षाहून अधिक काळ पाठपुरावा करणाऱ्या विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या प्रयत्नांचं सर्व स्तरातून कौतुक होते। जीपीएस दर कमी झाल्यामुळे वाहनधारकांचा खर्च कमी होणार असून व्यवसाय करणं अधिक सुलभ होणार आहे। यशाबद्दल चालक मालकांनी आनंद व्यक्त करत विजय पाटील यांचं अभिनंदन केले। रायगड जिल्हा विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेच्या माध्यमातून गेले 1.5 वर्ष हा लढा देतो की जीपीएस प्रणाली आणि जीपीएसची किंमत आणि जीपीएसचे चार्जेस रिचार्ज याची अवाढव्य किमतीत लूट करणारे लुटारू या महाराष्ट्रात निर्माण झालेले होते आणि त्यांच्या विरुद्ध मला लढा द्यावा लागला। आम्ही बरंच लढा देता देता आज जीपीएसची किंमत या गोरगरीब लोकांकडून टॅक्सी चालकांकडून 13,000 रुपये जीपीएसची प्राइस होती आणि त्याचे चार्ज रिचार्जची किंमत मला असं वाटते 8,000-9,000 रुपये घेत होते। ही चाललेली लूट आपण सर्वजण डोळे झाकून बघत होते, परंतु आमच्या रायगड जिल्हा संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यापर्यंत कटाक्षाने लढलो आणि लढता लढता मी त्यावेळेला पण सांगत होतो की ह्या रायगड जिल्ह्यात जर कोण लूट करत असेल त्यांना टकमक टोकावरून रायगडच्या टकमक टोकावरून ढकलल्याशिवाय राहणार नाहीत। आणि आजची पाळी तीच आहे की आज माझ्या विक्रम मिनीडोर चालक मालकांना आज जीपीएस प्रणाली जीपीएसची प्राइस 7,670 रुपयाने बसून मिळते। त्यांचे रिचार्ज काही 5-5.5 हजार रुपयांनी रिचार्ज होते। म्हणजे ही चाललेली लूट कुठंतरी थांबवली पाहिजे। म्हणून मी बोलतोय की आज सगळं रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनीडोर चालकांनी जे थांबवलेले रिचार्ज बसवायचे आणि पासिंग करण्याचे थांबवलेल्या गाड्या सर्वांनी याचा फायदा घेऊन लवकरात लवकर जीपीएस प्रणाली लावून आपल्या बिनधास्तपणे गाडीचं फिटनेस घेऊन बिनधास्तपणे व्यवसाय करावा हे माझं आव्हान आहे। परंतु मी हे पण सांगतोय की जर ह्यापुढे कोण जीपीएसच्या बाबतीत जर लुटत असतील, संगमताने सिंडिकेट होऊन जर गोरगरिबांना तांत्रिक पद्धतीने लुटत असतील तर मी ह्या मुळासकट जाणार आहे आणि त्यांची रायगड किल्ल्यावरून कडेलोट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। हे मी तुम्हाला विजय भाऊ पाटील म्हणून मी सांगतोय, कारण मी बोलण्यापेक्षा कृती करतोय आणि आजची कृती मला समाधानकारक आले की अर्धी प्राइस कमी करण्यात आपण रायगड जिल्हा यशस्वी झाला। त्यामध्ये मी सर्वप्रथम या रायगड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री श्री भरतशेठ गोगावले साहेब, या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक जी आणि या महाराष्ट्र शासनाचे परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर साहेबजी यांचे मी मनस्वी आभार मानतोय। आणि पेण आरटीओ कार्यालयाचे कार्यालय प्रमुख माधव सूर्यवंशी सर यांचे देखील मी आभार मानून मी हेमांगी पाटील मॅडमचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून सत्य ते सत्य बाजू समोर आणून या प्राइस। देगलूर तालुक्यात अन्न सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी विविध खाद्यपदार्थ उत्पादन केंद्र, ऑइल मिल, बेकरी, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांची सखोल तपासणी करण्याची मागणी पुढे आली। भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कठोर कारवाई करून नागरिकांचं आरोग्य सुरक्षित ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली।
या संदर्भात संबंधित विभागानं नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। जनहिताच्या या विषयाकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं असं आवाहन करण्यात आलंय। नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी होत असलेल्या या प्रयत्नांचं स्वागत करण्यात येतंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी। जून 2026 रोजी आदरणीय डेप्युटी कलेक्टर अनूप पाटील साहेब यांच्या कार्यालयामध्ये देगलूर शहरातील व परिसरातील अन्न औषध प्रशासन विभागाच्या भेसळयुक्त कारभाराच्या विरोध मी चंद्रकांत हनुमंतराव सोनकांबळे दरेगावकर तालुका अध्यक्ष एडिटर डेली एडिटर फ्रॉम देगलूर या वतीने सर्वसामान्य नागरिकाची जीव वाचवण्यासाठी मी तक्रार निवेदन देत आहे आणि दिलेले आहे। आदरणीय आमचे राज्याचे अन्न प्रशासन विभागाचे आयुक्त माननीय कर्तव्य कठोर कर्तव्यदक्ष तुकारामजी मुंडे साहेबांना हे निवेदन देण्यात आलेले आहे। तर ही कारवाई करून जर विलंब होत असेल तर मी दिनांक 8 जून वर्ग नसराच्या दिवशी उपविभागीय अधिकारी अनूप पाटील यांच्या कार्यालयासमोर बेमुदत प्राणांतिक उपोषण करून माझी जीवन यात्रा संपणार आहे। तरी माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि माननीय अन्न औषध प्रशासन विभागाचे मंत्री माझे नरहरी झिरवळ साहेबांनी याची दक्षता घेऊन आमचा प्राण वाचवावे आणि या भेसळयुक्त खाद्य हॉटेल मालकावर विनापरवाना दूध भेसळी मालकावर कारवाई करण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे। क्रांतिकारी जय भीम जय महाराज। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे विशेष चित्ररथ तयार करण्यात आलाय। मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा रथ सध्या महाराष्ट्रभर फिरतोय। परभणी शहरात शुक्रवारी रात्री हा चित्ररथ दाखल झाला। या चित्ररथामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे तसंच भिडेवाड्याची प्रतिकृती आणि महात्मा फुलेंच्या साहित्याची मांडणी करण्यात आली। हा रथ गावोगावी फिरून समता, बंधुता, सामाजिक न्यायाचा संदेश देत असून परभणीच्या नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या रथाच्या माध्यमातून समाज प्रबोधनासह सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला जातोय। ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासनाने जाहीररित्या परिपत्रक काढून सर्व शाळा महाविद्यालय आणि सर्व शासकीय कार्यालय या ठिकाणी या 1 वर्षाचा जो द्विजन्मशताब्दी महोत्सव आहे या साजरा करण्यासंदर्भात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यासंदर्भात परिपत्रक काढून आदेश केले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये असलेले मंत्री सार्वजनिक पुरवठा मंत्री आदरणीय छगनराव भुजबळ यांच्या संकल्पनेतून आणि आमदार पंकज भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून हा भिडेवाड्याचं प्रतिकृती असलेला रथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आणि जे काही त्या जिल्ह्यातले तालुके असतील, रस्त्यामध्ये येणारे तालुके, या सर्व तालुक्यांना जाऊन हा रथ चित्ररथ जनजागृती करत आहे। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचं विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। या पद्धतीचं जे विचार आहेत ते विचार घेऊन हा रथ परिक्रमण करत आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे आणि आज परभणीमध्ये त्याचं जंगी असं स्वागत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ होऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, त्याचबरोबर छत्रपती शिवराय यांना अभिवादन करून हा या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ होत आहे। बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मांजरसुंभा या ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली। त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चाललाय। सदरील राष्ट्रीय महामार्ग सुरू होऊन 5 वर्ष कालावधी झाला असला तरी बऱ्याच ठिकाणी कामं अर्धवट अवस्थेत दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात रस्ता खचला असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलंय। त्यातच किनगाव जवळ टोल नाका उभारला असून
वाहनधारकाची आर्थिक लूट होते। या महामार्गावर मोठ्या प्रमाणात तडे गेले असून हे तडे अपघातास कारणीभूत ठरत आहेत। तर हा महामार्ग पूर्ण करून वाहनधारकांची होणारी हेळसांड थांबवण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अरुण गित्ते यांनी। अहमदपूर ते इकडे अहिल्यानगर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग माझ्याबरोबर वाहनधारक आहेत, ज्याने घाटनांदूरच्या पुढे आल्यानंतर गाडी पंक्चर झाली आहे। तुमचं काय म्हणणं आहे आणि कुठून आलात तुम्ही? तर अहमदपूर निघालो सकाळी, रस्ता खूप झाला आहे, खराब झाला आहे आणि 2-3 जागचे पूल कंप्लीट नाही आहे आणि टोल वसुली चालू आहे। मला सरकारचं बी कमाल वाटते आणि तुम्ही रस्ताच कंप्लीट नाही तर टोल घेऊ लागला। लोक माझ्या हातात काळजी बघा तुम्ही, मला बिलकुल टायर पंक्चर झालं, माझं कुठलं टायर येताना समोर गाडी आहे, मी परेशान 1 घंटा आलो, मला त्याची काही माहिती नाही आणि एवढा रस्ता खालीवर झाला। आता पुढल्या साईडला 2-3 टर्न आहेत अजून खालीवर जायचं, पावसाळा चालू आहे आणि घाटनांदूरला तर आज 5-7 वर्ष झालं मी बघू लागला, ते खड्डेच खड्डे आहेत, कसं गाडी काढावं, पाऊस पडला तर कसं काढावं ते मला फार अडचण वाटलेली आहे। तरी पण काही लक्ष नाही ह्या रस्त्याला आणि टोल तर नवीन चालू झालं आहे। मला तर लक्षात मला की टोलचा विषय वाटायला ते दस्ता दुरुस्त नाही आणि टोल तर वसूल करू आले। मला किनगाव पॉईंटला टोल चालू झाला, हा रस्ता खूप दिवस झाला, तिथला पूल कंप्लीट नाही आहे। 4 वर्षाचं डायरेक्शन आहे कंप्लीट नाही आहे, तरी बी ते तर पैसा आर्थिक चालू आहे। टायर फार रस्ता खराब असल्यामुळे टायर फाटलं माझं, घाटनांदूरच्या त्या खड्ड्यामध्ये फार खालीवर करण्यामध्ये माझं टायर फाटलं गाडीचं। आता किती अडचण करायची, अशी जायचा वेळ वाचला, आम्हाला नवीन माणसाला काढता येत नाही, ड्रायव्हर नसतो, आम्ही स्वतः सेल्फ ड्रायव्हर आणि हेच आहे, पण रस्त्याची फार दुर्दशा करून ठेवले। आता बघा ते टोल वसूल तर मला त्याचं कमालच वाटलं का वरून काढले टेंडर का कोणाचं आहे का वैयक्तिक आहे कसं आहे। टायर कसं पंक्चर झालं? ते फाटलं सर, एवढं मोठं भोग पडलं, त्याचे घाटनांदूरपेक्षा आपण पास केलो ना पूल ते रेल्वे क्रॉस, तिथं खड्डा असा आहे की गाडीला खालून मी लागू लागले आणि खालीवर। आता माझ्यासमोर कलेक्टर का कोणीतरी होते, त्यांचा ताफा होता 10-15 जणांचा, त्यांच्या सुद्धा कसं लक्षात आलं नसेल, वर एकदा तरी येत असतील ते अधिकारी लोक। मला वाटतंय की एवढे लोक तिथून जनते, तिथल्या जनता असेल कसं गपची बसली असेल म्हणतो मी तर बाहेर गावचा अहमदपूरचा आहे, पण त्या गावचे लोक सुद्धा शांत का आहेत, लिडर लोकांना का विचारत नाही शब्द। एवढ्या जसं तुमच्या गावात किती अडचण आहे, तुला एखादा साधा ट्रॅक्टरवाला मुरुम जर टाकला तर ते 500 रुपयात काम होणार, एवढ्या आमच्यासाठी अडचण आहे सर। काय करू शकतो आम्ही सांगा? माझं नाव अहमदपूर मी महेश शेटकर आहे, अहमदपूरचा मी एक व्यापारी आहे। पण एक साधारण जनरल प्रश्न आहे की लोक पण ठीक आहे, माझी गाडी 4 व्हीलर होती, आधी 2 व्हीलरवाले पडले केले तर किती अडचण आहे। आणि मी आज नाही, मी ह्या रोडला कधी 7-8-10 वर्षापासून रोज येणं जाणं आहे माझं, तर एवढं आहे सर। बघा तुम्ही याचं पाहू शकता की वाहनधारकांची ही दुर्दशा आहे। तर लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। हा रोड जे हायवे रोड आहे तो बऱ्याच भेंगा पडलेले आहेत आणि जागोजागी भेंगा पडल्यामुळं बरेच महिलाचा मृत्यू झालेला आहे, पुरुषाचा मृत्यू झालेला आहे। तरीही नितीन गडकरी साहेबांनी संबंधित ठेकेदार जो आहे त्याला बोलावून घेऊन हे व्यवस्थित रस्ता करण्याची सूचना द्याव्या, नसता मग जनतेला आंदोलन करण्याची पाळी येऊ देऊ नये असं मी विनंती करतो। मी अपंग माणूस आहे, खूप त्रास होत आहे, बरेच लोक या रस्त्याला त्रासून गेलेले आहेत। तरी साहेबांना विनंती की हा रस्ता संबंधित ठेकेदाराकडून व्यवस्थित करून घ्यावा ही आमची विनंती। अरुण गित्ते, न्यूज मराठी, बीड, अंबेजोगाई। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि सामाजिक वनीकरण विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या सायाळा ब्लॉक इथं भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून जिल्ह्यात हरित परभणीचा संदेश देण्यात आला। या प्रसंगी संशोधन संचालक डॉक्टर बेग, सहाय्यक वनसंरक्षक सायमा पठाण, वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण गजपुरे यांच्यासह विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोककवी स्वर्गीय सीताराम नरके यांच्या नात्याच्या पाऊलखुणा या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा पुण्यातील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडला। याच वेळी सौख्याचा आनंद तुझ्या स्नेहबंध या गीताचंही लोकार्पण करण्यात आलं।
तसंच राळेगण सिद्धी इथं अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत साहित्य आणि काव्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री नारायण सुर्वे जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आलाय। या यशामुळे तळेगाव ढमढेरे परिसरात आनंदाचं वातावरण आहे। साहित्यप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय। देशभरातून आलेल्या लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण गड परिसर शिवमय झाला। पहाटेपासूनच ढोल ताशांचा गजर, धनगरी ओव्या, पोवाडे आणि पारंपरिक लोककलांच्या सादरीकरणानं वातावरण भारावून गेलं होतं। युवराज संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून अभिषेक करण्यात आला। यावेळी शिवभक्तांनी जय शिवरायच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला। सुवर्ण होनांचा अभिषेक, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे रायगडावर शिवकालीन वैभव पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला अशी भावना उपस्थित शिवभक्तांनी व्यक्त केली। मी थांबलो नाहीये, एवढ्या अडचणी येऊन सुद्धा मी थांबलो नाहीये। मला मुद्दा आपल्याला सांगायचे, थोडे काम आम्ही सुरुवात जे केले मला सांगायचे, थोडे म्हणजे बऱ्यापैकी झालेले, सगळे सांगत नाही पण महत्वाचे सांगतो। पायरी मार्ग तुम्ही येता 2500 पायऱ्या ह्या नवीन झालेल्या, सगळ्या जुन्या पायऱ्या काढल्या आणि तासलेले दगड, रेडीमेड दगड नाही ज्या इलानगरला मिळतात, तासलेले दगड 50 किलोचा, पूर्वी 350 किलोचा होता, आता 50 किलो दगड आहे, शास्त्रोक्त पद्धतीने बसवले। गुळ, चुना, बेलफळ, सुरकी याचं मिश्रण करून एकूण एक दगड बसवलंय। त्या सगळ्या कामगारांचं सुद्धा मला मनापासून नाणे दरवाजाची तुम्ही ज्या तुम्ही दरवाजात वर आला, महादरवाजा होता नाणे दरवाजा, तो ओरिजिनली शिवाजी महाराजांचं रूप आहे। दुर्गराज रायगड येत असताना शिवाजी महाराज हे नाणे दरवाजात नाही यायचे, ते नाणे दरवाजाचं परत पुनर्बांधकाम, आपल्याला पुनर्बांधकाम करायची परवानगी नाही, आपल्याकडे एव्हिडन्स होते, पुरावे होते, म्हणून तुम्ही परत एकदा रायगड आला की जाऊन ते काम पाहावं ही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे। खुबरडा बुरुज आज तुमच्या खाली उतरणार, तुम्हाला सगळ्यात शेवटचा बुरुज हा खुबरडा बुरुज दिसणार, हे काम बघा कसं झालंय। हिरकणी बुरुज पुढचे रायगड पाहायला येणार, त्या जिथं हिरकणी उतरली असं जे म्हटलं जातं तिथं हिरकणी बुरुज तुम्ही बघा, काय शिवाजी महाराजांनी त्यावेळी हिरकणी बुरुज कसा उभा केला असेल त्याचा सुद्धा अभ्यास करा। 5 ते 7 तलावांचं संवर्धन चालू आहे, त्याला अनेक वर्ष लागतील। तिथं हत्ती तलाव आहे, फुटका तलाव एक आहे, माहित आहे तुम्हाला फुटका तलाव? माहित आहे तुम्हाला? मला माहित आहे। फुटका तलाव 1, फुटका तलाव 2, फुटका तलाव 3, पुढच्या जे वंदन करता येत असताना हे सुद्धा बघायला पाहिजे, काय काम चालू आहे, इन्स्पेक्शन करायला नको का तुम्ही? करायला पाहिजे। या बघा, राष्ट्रीय महामार्ग मी सांगितलं होतं NHA च्या माध्यमातून पूर्वीचा टेंडर जो त्याला दिला होता तो कामच करत नव्हता, त्याला ब्लॅकलिस्ट करणार हा संभाजी छत्रपती आहे, ब्लॅकलिस्ट केलं आणि नवीन टेंडर काढलं आणि आज 250 कोटीचं काम पूर्णत्वावर आलेलं आहे। तिथं मी थांबत नाहीये, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही येणार रायगडला तुम्हाला तो सांस्कृतिक हायवे, एक हेरिटेज हायवे दिसतो, म्हणजे महाडमध्ये येत असताना तुम्ही ज्यावेळी पाचाड किंवा इथं हिरकणीवाडीच्या ठिकाणी पोहोचतात मला वाटणार अरे बाबा आपण ऐतिहासिक मार्गात आपण निघालोय, हा कुठला ऐतिहासिक मार्ग आहे हे सुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षी। रोड आवडला ना तुम्हाला? किती सुंदर आहे, किती सेफ्टी आता, 8 किलोमीटर गाडी थांबून तुम्हाला यावं लागते बसमध्ये, काय हे सगळं शक्य आहे? रोड तयार आहेत। श्री क्षेत्र माहूरगड इथं निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमाला संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे आणि तहसीलदार अभिजित जगताप यांनी देखील उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमात राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार परिमल चिंचोलकर आणि सत्यजित कदम यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तसंच गोविंद सोमानी आणि प्रवीण जैन यांच्यासह विविध पत्रकारांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात नांदेड, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील महिला पत्रकारांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला।
प्रस्तावित विमानतळासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळालंय. राज्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आंदोलनस्थळी भेट देत भूसंपादन प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली आहे. शिरापूर, चक, गुरवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सुमारे 311 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. याची दखल घेत झालेल्या चर्चेनंतर शासनानं सध्या प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसंच नागरिकांच्या हरकतींसाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्याचीही घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पुढील निर्णय मुख्यमंत्री स्तरावरील चर्चेनंतर घेतला जाणार आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.